सर्वप्रथम सगळ्यांना गुड मॉर्निंग। तर इथं सकाळचे 5 वाजलेले होते। आज श्रावण महिन्यातला तिसरा श्रावण सोमवार। तर सकाळी मी लवकर उठली। पहिले मी घरातली झाडझूड करून घेतलेली, पूर्ण रूम झाडून घेतल्या आणि त्याच्यानंतर मग बाहेर आले। जिना झाडून घेतला, पोर्च झाडून घेतला, त्याच्यानंतर अंगण झाडायला आलेली होती मी बाहेर। तर तुम्ही पक्ष्यांचा आवाज ऐकला असेल। सकाळी सकाळी इतका छान असा पक्ष्यांचा आवाज येतो, कोकिळाचा आवाज येतो, मोर असतात ना तर मोराचा सुद्धा आवाज येतो। आम्ही ज्या भागात राहतो ना तर तिथं खूप सारे असे मोर आहे। म्हणजे एक दोन वेळेस मी व्हिडिओमध्ये म्हणजे कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला, पण ते काही कॅप्चर होत नाही व्हिडिओमध्ये। म्हणजे शूट घेईपर्यंत ना ते मोर असे पळून जातात। तर इथं मोर पण खूप सारे। एखाद्या वेळेस जर चान्स भेटला ना तर मी नक्की तुम्हाला म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न करीन। ती पक्ष्यांची किलबिलाट, तो पक्ष्यांचा आवाज इतकं सुंदर आणि इतकं प्रसन्न वाटतं ना सकाळी सकाळी। तर मी हॉलचा दरवाजा ना उघडच ठेवत असते, म्हणजे त्याच्यामुळे काय होतं म्हणजे तो आवाज आहे ना आपल्या कानावर पडत राहतो दरवाजा उघडा असला तर। तर चला इथं पोचासुद्धा मारून घेतला। त्याच्यानंतर मग मी सगळं आवरून घेतलं, फ्रेश झाले आणि लगेच मग किचनमध्ये आलेले होते। तर आता बरोबर आहे ना 7 वाजलेले होते। तर मला देवपूजा करायची होती। तर पण म्हटलं चला पहिले ना आपण हे भांडे लावून देऊ। तर इथं मग मी लगेच भांडे लावून दिलेले किचनमधले। हाय हॅलो, मी छाया। मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आणि मराठी यूट्यूब चॅनलवरती। सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जावा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण श्री स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आज आहे ना श्रावण महिन्यातला तिसरा श्रावण सोमवार। तर इथं माझी ना सकाळीच आज देवाऱ्यातल्या देवांची देवपूजा करून झालेली आहे। फक्त फुलं व्हायचे बाकी आहे। तर मी आता फुलंही होऊन देते, उंबाट्याचं पूजन करते, तुळशी मातेचंही पूजन करते। तर तसं मी तुम्हाला शेअरच करते। तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि व्हिडिओ जर आवडला ना व्हिडिओला जरूर लाईक करा। तर चला मग हळदीचं लेपन करण्याच्या पहिले इथे मी दिवे लावून घेतलेले आणि आपण लक्ष्मीपूजनाला जे बोळके आणतो ना तर त्याच्यावरती छोटे छोटे ज्या पंत्या असतात तर त्या टेकून मी इथं असं थोडंसं ते सजवून घेत असते। पहिले नागवेलीचे पानं ठेवले खाली 2 आणि त्याच्यावरती मग तो दिवा लावून घेतलेला आहे। असे काही सणवार असले, अशी काही पूजापाती असली तर हळदीचं लेपन आपण जरूर करायला पाहिजे। नाहीच जमलं तर पौर्णिमा आणि अमावस्येला नक्की करायला पाहिजे। त्याच्यामुळे खूप काही गोष्टीमध्ये असा म्हणजे फरक पडतो, घरामध्ये एकदम पॉझिटिव्हिटी येते, घरामधलं एकदम वातावरण शुद्ध होऊन जाते। तुम्ही एखाद्या वेळेस करून बघा असं हळदीचं लेपन, घरात एवढं प्रसन्न वाटतं ना। आणि सणवार असले तर खूपच छान वाटतं। सध्या आता सणवाराचे दिवस चालू झालेले, तर एवढी धावपळ होती आहे, म्हणजे हे व्हिडिओ पण शूट करा, सगळं दाखवायचं। तर याच्यात खूप असं म्हणजे मेहनत सुरू आहे आता सध्या तरी। तर चला इथं मग मी हळदीचं लेपन करून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहिलं असेल तर इथं मी थोडीशी खाली कलर टाकून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती व्हाईट कलरनं जो एक छापा आहे ना माझ्याकडं, त्या छाप्यानं अशी थोडीशी डिझाईन काढून घेतलेली आहे। तर खूप छान वाटते ते डिझाईन। ते छापे जर आपण असे रेडीमेड छापे जर आणले ना तर त्यांना झटपट रांगोळी काढल्या जाते आणि दिसायला पण खूप सुंदर वाटते। आणि उंबरठ्यावरती असे कुंकवाचे 5 टिपके दिले आणि त्याच्यावरती फुलं ठेवले, दोन्ही बाजूनं 2 स्वस्तिक काढून घेतलेले। तर छान वाटत होतं, एकदम प्रसन्न वाटत होतं। तर चला आता पटकन तुळशी मातेची सुद्धा पूजा करून घेते। तर चला
बाहेरचं आवरून लगेच मी घरामध्ये आले. तर इथं मला पूजा मांडायची होती. मागच्या वेळेस मी देव्हाऱ्यामध्ये पूजा मांडली होती, तुम्ही पाहिलं होतं. बेलपत्र मी देव्हाऱ्यामध्येच अर्पण करून दिलेलं होतं. पण हे असं जर पूजा मांडली ना, एवढं प्रसन्न वाटतं घरामध्ये, थोडीशी वेगळी आपण साईडनं. तर खूप दिवसभर इतकं छान वाटतं त्याच्यामुळं. तर म्हटलं चला थोडासा वेळ लागतो, पण मग आपण म्हटलं थोडीशी साईडनंच पूजा मांडू. आणि देव्हाऱ्यात जर आपण पूजा केली ना, एकदम पटकन पूजा होऊन जाते. आणि अशी जर साईडनं पूजा मांडली ना, तर त्याला थोडासा वेळ लागतो. तर इथे मी दिवे लावून घेत होते. तर लावताना जो एक तेलाचा दिवा लावते ना, तर त्याच्यामध्ये 2 वाती टाकत असते. आणि देवाच्या उजव्या साईडला तेलाचा दिवा लावत असते आणि डाव्या साईडला तुपाचा दिवा लावत असते. तर तुम्ही पाहिलं असेल, एका साईडनं मी तेलाचा दिवा लावून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी मोहरीचं तेल ॲड केलेलं आहे आणि दुसऱ्या साईडला मी तुपाची फुलवात लावून घेतलेली आहे. खूप वेळ जळते ती फुलवात. तर चला मी आता पटकन पूजासुद्धा मांडून घेते. मी जास्त काही शेअर करत नाही, कारण मी पहिल्या सोमवारी तुम्हाला सगळं काही डिटेलमध्ये सांगलेलं आहे. तर इथं मी पहिले सुरुवातीला गणपती बाप्पाची स्थापना करून घेणार आहे. तर गणपती बाप्पाच्या स्वरूपात इथं मी सुपारी घेतलेली आहे. तर पहिले नागवेलीचं पान ठेवलं, त्याच्यावरती पहिले पाण्यानं अभिषेक केला, त्याच्यानंतर कच्च्या दुधानं अभिषेक करून घेतलेला आहे. तर कोणतीही पूजा मांडायची असली तर आपल्याला पहिले ना गणपती बाप्पाची स्थापना करावी लागते, कारण त्याच्याशिवाय ती पूजाला म्हणजे सुरुवातच होत नाही. तर इथं मग मी पहिले गणपती बाप्पाचा अभिषेक करून घेतला. त्याच्यानंतर 2 नागवेलीचे पानं ठेवले, त्याच्यावरती थोडेसे अक्षदा टाकून इथं गणपती बाप्पांना हळदी कुंकू वाहून दिलेलं आहे. त्याच्यानंतर जे पारिजाताची फुलं असतात ना, तर ती फुलं गणपती बाप्पांनाही खूप आवडतात. तर इथं मग मी पारिजाताची फुलं अर्पण केले. त्याच्यानंतर मला आता पिंडीचा अभिषेक करून घ्यायचा होता. तर इथं मग मी खाली बेलपत्र ठेवलं आणि त्याच्यावरती पिंडी स्थापित केली. त्याच्यानंतर जो रुद्राक्ष आणलेला होता मी शिवरून, तर तो रुद्राक्षसुद्धा मी तिथंच ठेवलेला आहे. माझ्या लक्षातच नव्हतं पहिल्या सोमवारी की पिंडीसोबत आपण रुद्राक्षाचा सुद्धा अभिषेक करायला पाहिजे. म्हणजे आपण जर शिवरून असा रुद्राक्ष आणलेला असला ना, तर पिंडीसोबतच त्या रुद्राक्षाचा सुद्धा अभिषेक म्हणजे होऊन जातो आणि चांगला पण असतो करणं. तर इथे मी पहिले पाण्यानं अभिषेक करून घेतला, त्याच्यानंतर मी कच्च्या दुधानं अभिषेक करून घेतला, त्याच्यानंतर दह्यानं अभिषेक करून घेतला, त्याच्यानंतर मी तुपानं अभिषेक करून घेतला, त्याच्यानंतर साखर. तर इथं मी पिंडीवरती मधसुद्धा ॲड केलं, म्हणजे मधानंसुद्धा अभिषेक करून घेतलेला आहे. पण ती क्लिप माझ्या लक्षातच राहिली नाही घ्यायची. त्याच्यानंतर मग मी काय केलं, चंदन पावडर असते ना, तर त्या पावडरनंसुद्धा इथं पिंडीवरती अभिषेक करून घेतलेला आहे. आणि जे मोहरीचं तेल असतं ना, तर ते मोहरीचं तेलसुद्धा मी थोडंसं ॲड केलेलं आहे. तसंही मोहरीचं तेल महादेवांना खूप प्रिय आहे. तुम्ही पिंडीवरती जेव्हा अभिषेक करताना तर तेव्हा मोहरीचं तेल वापरून बघा. त्याच्यामुळं काय होतं, पिंडीवरती अशी वेगळी शायनिंग येते. तर इथं माझा पूर्ण अभिषेक करून झालेला होता. तर मला आता काही मंत्रसूत्र म्हणजे वाचायचे होते ना, तर त्याच्यासाठी मी इथं गळती लावून दिलेली होती. परत मी काय केलं, पिंडीच्या खाली ना एक बेलपत्र ठेवलं आणि त्याच्यावरती पिंडीची स्थापना केली आणि इथं गळती सुरू झालेली आहे. तर चला मी आता पटपटाईनं मंत्रसूत्र वाचून घेते, कारण त्याच्यामध्ये चांगला अर्धा 1 तास तर आरामात लागतो. तर चला मी आता पटकन वाचून घेते. तर इथं माझं पूर्ण वाचन करून झालेलं होतं. तुम्ही नुसती अशी गळती जरी लावून दिलं आणि ओम नमः शिवाय, श्री शिवाय नमस्तुभ्यम हा जरी मंत्र म्हटला ना, तरी पण खूप होते. आता जेवढं हे पाणी जमा झालेलं आहे ना, तर आता हे पाणी जेवढं जमा झालेलं आहे ना, तेवढं पाणी आम्ही सगळेजण थोडं-थोडं पिऊन घेणार. स्कूलमधून देवांश आला तर त्याला पण थोडंसं देणार, मी सुद्धा पिणार आणि देवांच्या पप्पांना सुद्धा देणार. तर इथं मी परत काय केलं, एक बेलपत्र ठेवलं, त्याच्यावरती पिंडीची स्थापना केली. अष्टगंध लावून घेतला आणि चंदन पावडर लावली. तुमच्याकडे जर भस्म असलं ना, तर तुम्ही नक्की लावा महादेवाला. माझ्याकडं तर संपलेलं आहे. संपलेलं म्हणण्यापेक्षा माझं होतं माझ्याकडं, पण ते सापडतच नाही कुठे इथं. तर इथं आज शिवमूठ होती मुंगाची, तर 3 वेळेस मी शिवमूठ वाहली. तर मी तुम्हाला पहिल्या सोमवारी सांगितलेलं आहे की शिवमूठ कशा पद्धतीने व्हायची, मी कशा पद्धतीने शिवमूठ वाहते. तर इथं माझी शिवमूठ वाहून झालेली होती. त्याच्यानंतर इथं मग मी बेलपत्र वाहत होते. जर तुमच्याकडं नित्यसेवेचं पुस्तक असलं ना,
महादेवाचे जे 108 नावं आहे ना, तर ते पूर्ण नावं त्या पुस्तकामध्ये दिलेले आहे, म्हणजे नित्यसेवेच्या. तर त्याच्यामध्ये पाहून मग मी 108 वेळा बेलपत्र वाहून घेतलं. आणि इथं खूप सारे पारिजाताचे फुलं होते आज, तर ते सुद्धा मी 51 फुलं वाहिलेले तर होते, तर मग वाहलेले होते. तर चला, इथं छान अशी पूजा करून झालेली आहे. आज छान असा स्वस्तिकच्या फुलांचा म्हणजे गजरासुद्धा बनवलेला होता, एक हार बनवला होता, तर तो सुद्धा अर्पण केला. महादेवाला गोकर्णाचं फूल खूप आवडते, तर तिथं थोडीशी फुलांनी सजावट करून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीनं माझी पूजा झालेली आहे. छान रांगोळीसुद्धा टाकली होती. तर चला, मी आता आरत्या करून घेते आणि त्याच्यानंतर परत बोलते. तर चला, इथं माझी पूर्ण पूजा करून झालेली आहे. आरत्यासुद्धा करून झालेल्या होत्या. नैवेद्य दाखवायचा होता, तर नैवेद्यामध्ये मी इथं काजू, बदाम, खोबरं, थोडासा गूळ घेतलेला आहे. आणि इथं चौकण काढून, तुम्ही पाहिलं असेल, इथं चौकण काढला, त्याच्यावरती नैवेद्य ठेवला आणि त्याच्यानंतर तो नैवेद्य अर्पण करून दिलेला आहे. तर आपण कोणत्याही पूजेला नैवेद्य दाखवताना चौकण नक्की काढायचा, तरच तो पावन होतो नैवेद्य. तर इथं मग अशा पद्धतीनं पूजा करून झालेली आहे. एकदम छान वाटत होतं. तर मला 11वा अध्यायसुद्धा वाचायचा आहे, पण तो अध्याय ना मी संध्याकाळी वाचणार. आता तर काही वाचत नाही, कारण आता देवांश यायची वेळ झालेली आहे. म्हणजे तो 10-15 मिनटात येणार, तोपर्यंत मग माझा अध्याय वाचणं होणार नाही. तर मी आता संध्याकाळी ना, जेव्हा म्हणजे दिवाबत्ती करणार ना संध्याकाळची, तर तेव्हाच मग थोडंसं लवकर वाचून घेणार. तर चला, इथं छान अशी माझी श्रावण सोमवारची पूजा करून झालेली आहे. एकदम प्रसन्न वाटतं आपण जेव्हा घरामध्ये अशा पूजा मांडतो ना, तर इतकं छान वाटतं, एकदम प्रसन्न होऊन जातं घर. आणि देवघरातल्या देवांची देवपूजा. तर इथं देवांची स्कूलमधून येण्याची वेळ झालेली होती. तर इथं मग मी बाहेर आलेले होते ना, तर इथं तुम्हाला समोर दिसत असेल, तर खूप साऱ्या अशा बकऱ्या आलेल्या होत्या चरण्यासाठी. तर आम्ही ज्या एरियामध्ये राहतो, आम्ही ज्या परिसरामध्ये राहतो ना, तर तिथं हे असं सगळं पाहायला भेटतं. तर एवढं छान वाटतं आणि हे पाहिल्याच्या नंतर एकदम असं समाधान वाटतं. असं सहसा शहरातल्या लोकांना हे पाहायला भेटत नाही, पण आम्ही ज्या मोकळ्या एरियामध्ये राहतो ना, तर तिथला हा एक खूप छान फायदा आहे. त्याच्यानंतर बाजूच्या ताई, म्हणजे समोरच्या ताईनं, तर त्या ताई आणि मी इथं महादेवाच्या मंदिरात आलेलो होतो. आम्ही ज्या एरियामध्ये राहतो ना, तर तिथंसुद्धा महादेवाची पिंड स्थापित केलेली आहे. तर मग ह्यावेळेस मी इथंच आलेली होती. तर इथं माझी पूजा करून झालेली होती. तर इथं ताई पूजा करत होते ना, तर मग मी थोडंसं शूट केलेलं आहे. अशा पद्धतीनं आज श्रावण सोमवारचा पूर्ण दिवस गेलेला आहे. अशा पद्धतीनं पूजा केलेली आहे. चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तर आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा. भेटू आपण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांना बाय.